तर हॅलो हाय सर्वांना गुड मॉर्निंग. तर मला कळे ना मी गुड मॉर्निंग म्हणू की गुड इव्हिनिंग म्हणू, कारण आता सध्या अमेरिकेमध्ये वाजलेले आहेत संध्याकाळच्या करेक्ट 7:30 वाजलेल्या आहेत. आणि अमेरिकेत 7:30 संध्याकाळच्या वाजल्या की इंडियामध्ये करेक्ट सकाळच्या 6 वाजलेल्या असतात. तर इंडियातल्या फॅमिलीसाठी गुड मॉर्निंग आणि अमेरिकेतली यूट्यूब फॅमिलीसाठी गुड इव्हिनिंग. तर मी आज पनीर बनवणार आहे. तर इथं बघा हे पॅकेट आणलेलं आहे. तर मला वाटतं इथं $4.99 आहे. तर इंडियामध्ये साधारण मला वाटते 400 450 पावणे 500च्या आसपास याचा रेट असेल पैशांचा. तसं तर मग हे असं घ्यायला गेलं रेग्युलर तर आपल्याला कितीला भेटेल, इकडे तिकडे 100-150 रुपयाला येऊन जातं. पण इथं डॉलरमध्ये घ्यावं लागतं, त्यामुळे मग इथं करेक्ट $5 आलेला आहे, 1 पॉईंट कमी. तर हे दोघांसाठी खूप जास्त होत आहे, म्हणून मी थोडंसं कट करून हे साईडला ठेवणार आहे. फक्त एवढ्याचीच भाजी बनवणार आहे. तर रेग्युलर पद्धतीने सेमच घेतलेला आहे. इथं मी कांदा खिसून घेतला, टोमॅटो खिसून घेतलं, आलं लसूणसुद्धा खिसून घेतलेली आहे. आणि हा जो पनीर मसाला आहे ना, तो मी इंडियातनं छोटं पॅकेट आणलं होतं. आणि मी मटर पनीर बनवणार आहे बरं का. तर इथं घेतलेलं आहे फ्रोझन मटर. आणि त्या दिवशी खूपच असा खराब असा गॅस होता. जेवढा साफ होता होईल तेवढा मी असा म्हणजे मस्त क्लीन करून घेतलेला आहे. तर इथं सुद्धा घड्याळ असते किचनच्या तिथं. आणि मला माहिती नव्हतं की इथं वरती पण लाईट आहे, पण आहे चालू केलेली आहे. त्या दिवशी काही माहिती नव्हतं. तर चला तर मग आता पनीर बनवायला मी सुरुवात करते. इथं रोजच्या पद्धतीने मस्त असा भात बनवून घेतलेला आहे. पनीर पण मस्त असं छोटे छोटे पीस करून घेतले त्याचे. आणि इथं लोखंडाचा तवा थोडासा तापत ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकते, कारण ह्या तव्यात थोडंसं पनीर फ्राय करून घेते. पनीर फ्राय करायसाठी सगळ्यात पहिले मी इथं आलं लसूणची पेस्ट याच्यामध्ये तुपामध्ये टाकली. याला थोडीशी नॉर्मल अशी परतून घ्यायची या तुपामध्ये मस्त अशी. आणि याच्यातच मी थोडासा किचन किंग मसाला ॲड केला. त्यानंतर असे रंग येण्यापुरती थोडीशी हळदसुद्धा ॲड केली. त्यानंतर 1 चमचा चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला. आता हे सगळे मसाले थोडेसे अर्धा मिनिटभर परतून व्यवस्थित असे घेतले. त्यानंतर आता हे पनीर ॲड केलं आणि हे पनीरसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हा तवा मी इकडं दुसऱ्या शेगडीवरती शिफ्ट केला आणि इथं दुसरा पॅन ठेवलेला आहे. आणि याच्यामध्ये आता तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे मी. तेल गरम झाल्यावरती तर टोमॅटो आणि कांद्याची प्युरी करून घेतली होती, ती ॲड केली. प्युरी याच्यामध्ये ॲड केली का याच्यामध्येच मी आता लगेच 1 चमचा चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला ॲड करते, कारण आपण मगाशी परतताना पण ॲड केला होता, त्यामुळे आता 1च चमचा ॲड केला. आणि थोडीशी धनिया पावडर याच्यामध्ये आता लास्ट ॲड केली. आता याच मसाल्यामध्ये मी लगेच मीठ ॲड करते, म्हणजे हा मसाला ना आपला लवकर व्यवस्थित असा भाजून निघेल. तर आता इथं मी हा मटर मसाला जो आहे तो घेतलेला आहे, एका प्लेटमध्ये असा काढून घेतला. प्लेट छोटी नाही आहे, मोठी घेतली. आणि इथं मी दूध घेतलेलं आहे बघा. आता मी ह्या मसाल्यामध्ये थोडंसं दूध टाकून मिक्स करून घेणार आहे. तुम्ही पाणी टाकलं तरी चालेल, म्हणजे कसं एखाद्याला दूध आवडतं किंवा न आवडतं पाणी वापरलं तरी चालेल. हा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं फ्राय झालं का त्याच्यामध्ये आता लगेच हे मसाला मिक्स करून घेतलेला ॲड केला. असं हलवून घ्यायचं थोडंसं सगळं व्यवस्थित मिक्स करून. तर इकडं मसाला भाजत आहे तोपर्यंत पनीरचा गॅस पण अजून चालूच ठेवलेला आहे मी, कारण मी पनीर कधी तळून घेत नाही, असंच खूप वेळ असं फ्राय करून घेते, त्यामुळे छान टेस्ट असं लागतं. आणि आता मी काय करते, हे मटरसुद्धा ना याच्यामध्येच ॲड करते, म्हणजे मस्त व्यवस्थित ह्या मसाल्यासोबत भाजून निघेल. मला तर ना असं वाटतंय त्या पनीरच्या ऐवजी मटरची आणि ही जी ग्रेव्ही बनली आहे हीच दिसायला तर खरंच खूप छान दिसत आहे. असं वाटतंय की हीच खावी बघा. तर हा मसाला तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे. तर आता तव्यामध्ये मी पनीर जे ठेवलं होतं ना मसाले लावून ते याच्यामध्ये ॲड केलं आणि हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेते. याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकते. त्यानंतर आता पाणी ॲड करते. तसं तर सुकंच खायला छान वाटलं असतं, पण सुक्यामध्ये पोट भरणार नाही, म्हणून म्हटलं थोडंसं पाणी ॲड करावं.
तर याचा आता नाही, पण थोडंसं एखादी उकळी आली की कलर खरंच खूप छान येतो. तर आपली पनीरची भाजी इथं शिजून मस्त अशी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही केली, मीडियम अशी बनवलेली आहे, कारण चपाती केलेली आहे त्याच्यासोबत खायला. आणि ही पनीरची भाजी तिकडं बनत होती तोपर्यंत चपात्या पण मस्त अशा करून घेतल्या. आणि कोणती पण भाजी असेल ना, ती जास्त वेळ जशी शिजेल तशी खरंच खूप छान टेस्ट येते त्याला. तर आता मी गॅस बंद करते, कारण अर्धा तास तर पनीरची भाजी गॅसवरती होते. गॅस बंद केला मी. पनीर बनवून तयार आहे. मगाचा व्हिडिओ थोडासा काढायला विसरले मी. हे टेबलावरती ठेवल्यावर डायरेक्ट माझ्या लक्षात आलं व्हिडिओचं. मस्त असं बनलेलं आहे. मिक्सरमध्ये हा मसाला बारीक नाही केलेला, खिसणीमध्येच केला आहे, तरीसुद्धा छान घट्ट झालेला आहे. सोबतच थोडेसे पापडसुद्धा गॅसवरती फ्राय केले. तर ऑलरेडी ताटात वाढून घेतलेलं आहे. तर यूट्यूब फॅमिली या जेवायला मग.